जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झालं। त्यांनी ओबीसीमधून मराठा आरक्षणाची मागणी केली। त्यामुळे ओबीसीमध्ये एक अस्वस्थता पसरली। त्यात जरांगे पाटलांच्या विरोधात बोलणं म्हणजे मराठा समाजाला अंगावर घेणं असं समीकरण तयार झालं। त्यामुळे कोणताच नेता उघडपणे जरांगे पाटलांच्या विरोधात बोलायला धजावत नव्हता। या काळात भुजबळांनी जरांगे पाटलांच्या विरोधात मैदानात उतरून शड्डू ठोकला। यात छगन भुजबळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री होते। त्यामुळे अजित पवारांवर सुद्धा मराठा समाजाची नाराजी उडवली। मराठा समाज ही राष्ट्रवादीची प्रमुख वोट बँक आहे। ही वोट बँक नाराज करणं हे अजित पवारांना परवडणारं नाहीये। यात आता भुजबळांना मंत्री करून आपली मुख्य वोट बँक दुखावण्याची अजित पवारांची अजिबात इच्छा नाहीये। त्यामुळे जर भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं नाही तर मराठा समाज थोडा तरी सुखावेल आणि अजित पवारांचा शरद पवारांसोबत जो राष्ट्रवादीच्या मराठा वोट बँकसाठी संघर्ष सुरू आहे ती मराठा वोट बँक स्वतःकडे खेचण्यात अजित पवारांना यश येईल।